श्रेष्ठ तुकोबाराय यांचा अगदी सर्वांच्या परिचयाचा जुन्या जाणत्या कीर्तनकारांकडून आपण विनोदात्मक दृष्टांत अभंगावर आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत. प्रस्तुत अभंगातून संतांची आणि आमची किती जवळीक असावी, नवे नवे संतांजवळ जाताना आमच्या आयुष्यातील किती जवळचं नातं असावं, ते नातं तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून आमच्या समोर व्यक्त करतात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय एका काणाऱ्या स्त्रीचं एका महाराष्ट्रीयन मुलाचं लग्न आमच्या समोर लावतात. का तर आयुष्यामध्ये येणारी नाती बरीच आमच्या जवळची असतील, पण पती पत्नी इतकं नातं आमच्या जवळचं कोणतं नाही. एखादा फार आमचा जवळचा मित्र आहे, पण तुकोबाराय सांगतात कुठपर्यंत भंगलिया चित्ता नयने काशाने साधिता. एखादा आमचा फार जवळचा मित्र आहे, पण एखाद्या दिवशी त्या मित्राच्या मनासारखं आमच्याकडून कधी नाही वागणं झालं. एखादा दोरा अखंडित जोडलेला आहे, पण ज्या दिवशी दोरा तुटला जातो त्यावेळेस दोरा एकत्रित करावा लागतो, त्यावेळेस दोऱ्याला कुठंतरी गाठ मारावी लागते. तसं फार जवळचा मित्र आहे, पण अनवधानाने काहीतरी चुकीचं त्याच्या कानावरती गेलं किंवा कोणी पेरलं, परिणाम असा होईल. तुकोबाराय सांगतात गेली वीरसरी मग त्यासी रांड मारी, मग नाही तैसी सत्ता गेली मागील आणीत. एकदा गेलेली इब्रत माणसाची काही केल्या परत पहिल्यासारखी मिळवता येणं फार कठीण आहे. त्या अकबर बिरबडाच्या कथेमध्ये आपण ऐकत आलेलो, बोनसे गई हौसे कमी नाही आती. एक दिवशी अकबर स्वतःला अत्तर लावता लावता अकबर स्वतःला अत्तर लावता लावता एक अकबराचा अत्तराचा टिपका थोडा खाली पडला. फार महागातलं अत्तर. परिणाम असा झाला, अकबराने ते अत्तर उचललं स्वतःच्या अंगाला पोसायला लागला. नेमकं तेवढ्यात बिरबलाने बघितलं. बिरबलाने बघितल्यानंतर मोठ्या माणसाला कशात कमीपणा वाटेल काय कळून येत नाही. अकबराला जरा कमीपणा वाटला, त्याचा जरा युग हर्ट झाला, त्याला जरा वेगळं कसं तरी वाटलं. त्याला वाटलं एक बूंद पुसताना त्या बिरबलाने पाहिलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी फरमान काढलं, त्याच्या राजमहालातला पाण्याचा हौद सगळा मोकळा केला. सगळा हौद त्याने अत्तराने भरला. नगरात दिवंडी पिटवली, कोणाला पाहिजे तेवढा अत्तर घेऊन जावा, बादली घेऊन या, नाहीतर 200 लिटरचा ड्रम घेऊन या. आणि तिसऱ्या दिवशी संपूर्ण हौद मोकळा झाला. आणि त्या हौदापाशी अकबर अशी छाती काढून उभा राहिलेला. आणि त्यावेळेस बिरबलाकडे असा आविर्भाव बघत होता, बघ माझ्यासारखा दानशूर दाता इथं लाखो मोलात असणारा अत्तर असं मी सहज फुकट वाटलं, फुकट. त्यावेळेस बिरबल हसतो एकच वाक्य उच्चारतो, बुनसे गई हौसे कमी नाही आते. तसं भंगले या चित्ता नाही काशाने साधित. एखादा जवळचा फार माणूस आपल्या असेल, पण तो कधी आपल्यापासून दूर जाईल कळून येणार नाही. मग आयुष्यातील फार नाजूक नातं सांगत असताना तुकोबारांना पती पत्नी सारखं दुसरं नातं तुकोबारांच्या निदर्शनात येत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय एका कानड्या स्त्रीचं एका महाराष्ट्रीयन मुलाचं लग्न लावतात. परिणाम काय झाला, एकाचे उत्तर एका नाही. हा मराठीमध्ये बोलायचा, ती कन्नडमध्ये बोलायची. परिणाम असा झाला, ह्याने काय बोलावं तिला मेळ लागेना. तिने काय कन्नडमध्ये बोलायला सुरुवात केली तर ह्याला दिवसाशिवाय दिलगत वाटायचं. मला अभंगाचा अंदाज सांगायचा आणि मग लगेच प्रस्तावना सुरू करतो, ऐका. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय कानड्या स्त्रीचं महाराष्ट्रीयन मुलाचं लग्न लावतात. परिणाम दोघांच्या भाषेची झालेली विसंगत आमच्या समोर अभंगाच्या पहिल्या चरणात मांडतात. तुकोबारांना ही भीती लागलेली आहे, चोर चोरा ते करावा उपदेश, आपला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेचिता, पावले होईल आपले तिच्या ऐसी. तुका म्हणे भित्तो फुडली या दत्ता, म्हणून चिंता उपजली. तुकोबाराय सांगतात, देवा हिथं आयुष्याचं उज वाटोळ करायला तू येत नाही. नको ती माणसं आली तरी आमच्या आयुष्याच्या वाटोळ्याला सुरुवात झाली. अशी नको ती माणसं आमच्या आयुष्यात देऊ नको. मग द्यायची झाली तर तैसे मद नको करू कमळापती, देया संगती सज्जनांची. माझ्या आयुष्यात सज्जनाची संगत दे, संतांची संगत दे. नवे नवे ज्ञानोबराय तुकोबाराय बाळूमामांसारखी माणसं आमच्या आयुष्यात पावला पावलाला तू घालून दे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय त्याच कानड्या स्त्रीचं त्याच महाराष्ट्रीयन मुलाचं लग्न झाल्यानंतर संवाद आमच्या समोर मांडतात. एक दिवशी तिने तिच्या नवऱ्याला आवाज दिला, तिने पाचरली इलबा म्हणून एरोपळ्यानं झाली आता. एक दिवशी तिने तिच्या नवऱ्याला आवाज दिला, इलबा इलबा इलबा. पण हा पक्का महाराष्ट्रीयन. याला इलचा अर्थ कळाला नाही, पण बाचा अर्थ नेमका समजला. आपल्याकडे बा कोणाला म्हणतो आपण? वडिलांना, बापाला. याला वाटायला लागलं हिच्याशी मी लग्न केलं आणि ही चार चौकात माझे बाबा म्हणून आवाज देत असेल. परिणाम तो स्वतःच्या पत्नीपासून येरूपळ्यानं झाली आता. तुकोबाराय सांगतात, असं काय होऊ देऊ नको, म्हणून तैसे मद नको करू कमळापती, दे या संगती सज्जनांची. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात फार महत्वाचा सिद्धांत तुकोबाराय म्हणतात, ऐका. म्हणजे मला काय बोलायचं ह्याचा अंदाज तुम्हाला अगदी निश्चित लागेल. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय देवाकडे विनंती करतात, देवा मी इतकं पोट तिडकीने तुला सांगितलं सज्जनाची संगत दे, पण तू ते नाही ऐकलं आणि नको ती माणसं आमच्या आयुष्यात दिली तर परिणाम काय होईल. तुका म्हणे ईर राजे विछिन्न. ऐका, इथं कलियुगात जगत असताना माणसाला सर्वात जास्त दुःखाला कारणीभूत ठरणारा घटक
इथं कलियुगात माणसाला सर्वात जास्त दुःख आणि त्रास देणारा घटक म्हणजे चुकीच्या माणसावर डोळं झाकून ठेवलेला विश्वास. डोळं झाकून आम्ही नको त्या माणसाला आमच्या आयुष्यात अशी जागा दिली तर तो माणूस आमच्या नाचत होतो. कधी कधी तीच आम्हाला खड्ड्यात घालायला कारणीभूत ठरतात. अलीकडे तर ज्यांना आम्ही पोवायला शिकवलं जास्तीत जास्त आम्हाला बुडवाय त्यांचाच एक नंबर सर्वात लागतो. इथं आम्हाला वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या फार वाढली. म्हणून तुकोबाराय सांगतात नको ते माणसं आमच्या आयुष्यात येऊ देऊ नको. मग द्यायची झाली तर हो तैसे मद नको करू कमळापती देया संगती सज्जनांची विठ्ठल. अखिलकोट ब्रह्मांड नायक, अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अस्यमगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञान्यांचे राजे जगताचे मायबाप विश्वमौली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबराय, भगवंताचे थोर लरीवाळ भक्त असणारे नवे नवे ज्ञानोबरायांचे अत्यंत जीवलग आमचे नामदेवराय, तुकोबराय, निळोबराय आणि तत्पासून इथपर्यंत 19व्या शतकापर्यंत चालू आलेली आमची बाळूमामांची ख्याती. आदी सर्व संत मामांवरती, संप्रदायांवरती, हिंदू धर्मावरती प्रेम करणारे सर्वच तुम्ही आप्तजन, सखे, सूर्य, मित्र परिवार. खर तर गेल्या एक दोन वर्ष झालं आपल्या हा मंदिराची धडपड उभारणीसाठी जी धडपड आपण पाहत आलेलो आहोत. निश्चित मामांचं वास्तव्य व्हायचं झालं काय असतं, कोणतंही कार्य कोणतंही घटना घडायची झाली तर त्या पाठीमागं काहीतरी कारण लागतं. प्रत्येक कारण 1-2 वर्षात असून चालत नाही. त्यासाठी आपल्या आई वडिलांची नवे नवे आजोबांची सुद्धा पुण्याई लागते. एखाद्या जागेवर घर बांधायचं म्हणलं तर तिथं 2 पिढ्या खर्च करावं लागतात, तसं ऐका. पण एखाद्या जागेवर मंदिर बांधायचं झालं तर 7 पिढ्यांचं पुण्य मनात त्यांच्या पाठीमागं लागतं. निश्चित बाळूमामांचं वास्तव्य म्हणजे प्रति आत्मापूर म्हणून आपल्या गावाला अलीकडे आपल्या पंचक्रोशीत ओळखलं जाते. निश्चित मामांचं वास्तव्य आपल्या मध्ये आलेलं आहे. आज सेवेसाठी जवळजवळ 1 वर्ष झालं गेली. तुम्ही इथं आवर्जून अमावस्येसाठी आवर्जून उपस्थित राहता. खर तर मामातील आणि तुमच्यातील लाखो किलोमीटरचं अंतर कुठं ना कुठं कमी व्हावं आणि मामांनी आम्हाला जवळ करावं. आमच्या आयुष्यातील दुःख नावाचा घटक दूर लोटून टाकावा. असात्विकपणा आमच्या आयुष्यातील कुठंतरी तारून द्यावा. असात्विकपणा कुठंतरी घालवावा. सात्विक वृत्ती आमची कुठंतरी वाढवावी. ह्या भावनेपोटी आपण सर्वजण उपस्थित राहतो. गावातील सगळी जाणती विविध क्षेत्रातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा, पारमार्थिक प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर इथं आवर्जून उपस्थित आहेत. खरं तर मामांचं सुख, मामांची सेवा आणि मामांचं दर्शन आम्हाला ज्यांच्यामुळे मिळते. खरं तर नाम मात्र ते एकटे होतात, पण त्यांच्या एकट्यामुळे मामांचं वास्तव्य आमच्या आयुष्यात जवळीक येतं. माझे सन्मित्र, आपला महाराष्ट्र संपूर्ण ज्यांना कीर्तन केसरी अशा नावाने ओळखतो, पण मी त्यांना कीर्तन केसरी म्हणू शकत नाही. कीर्तन केसरीपेक्षाही पदवी मला फार सुंदर वाटते, ते म्हणजे बाळूमामा कृपांकित. मामांचा आशीर्वाद घेऊन निघालेले गणेशवाडीतून निघालेले आमचं लेकरू म्हणजे आमचे विकास महाराज देवडे असतील. या लेकराला मामाचा असा आशीर्वाद मिळाला की आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या हृदयावरती हे अधिराज्य गाजवते. आणि नुसतं तेच गाजवत नाही का, स्वतःच्या नावाचं नाही, स्वतःचं नाव तर मोठं कोणीही करल, पण स्वतःसोबत स्वतःच्या गावातही नाव त्या माणसाने जवळजवळ महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत पोहोचवलेलं आहे. मी थोडा नातेपुते भागातला येतो. तुम्ही कुठेही गेल्यानंतर प्रति आत्मापूर म्हटलं तर गणेशवाडीचं आज आवर्जून नाव घेतलं जातं. तुम्ही तिकडं खाली कर्नाटकाकडे जा, कुठं जा, नवे नवे संस्थांचा ज्यांना विशेष असा आग्रहाने मनात प्रस्ताव येतो. म्हणजे मामांची सेवा त्यांची इतकी उच्चपर्यंत पोहोचलेली नवे नवे त्यांनी मानली म्हणून पोहोचली आणि ते सेवा करतात. पण त्यांच्या खारीच्या वाटेला तुमचा फार मोठा हत्तीचा सेवाचा वाटा हे निश्चितच. त्यांच्यावरचं असणारं प्रेम तुमच्या उपस्थितीतून महाराज निश्चित प्रदर्शित होते. नाहीतर अलीकडे कीर्तन म्हणसाल तर कीर्तन काही कमी नाही. पोलिसाला हप्ता बोवा लोकाला सप्तात असा कमी नाही. तसं आपल्यासाठी कीर्तन नवीन राहिलं नाही. पण खरं तर मामांचा आशीर्वाद आणि त्यांच्यावरचं तुमचं हे प्रेम आहे. नाहीतर आम्ही मी एका फडकरी परंपरेचा पाईक आहे. जवळजवळ 325 गावांचं नियोजन आम्ही करतो, पण 325 मधून 300 जरी जमा झाली तरी आम्हाला बरं वाटतं. आणि मी सत्य बोलतोय, पण निश्चित मामांवरचं आणि त्यांच्यावरचं प्रेम ह्या तुमच्या कार्यातून निश्चित प्रदर्शित होत. खर तर सेवेसाठी आवर्जून आणि ज्यांच्या आदेशातून इथे येण्याचा योग आला, आमचे विकासदादा असतील, विकासदादांचे सन्मित्र, आम्ही सोनी मराठीमध्ये आम्ही शेवटपर्यंत अगदी सोबत
म्हणजे परस्पर विरोधक म्हणून नाही, तर एकाच ताटातील एकाच घरातील आणि एकच बंधू असल्यासारखे आम्ही जगत आलो. आपल्या भागाचे एक नवीन उभरत असणारं नेतृत्व आमचे आदेश महाराज हरिहर असतील, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर संप्रदाय किती भारदस्त असावं हे लक्षात येत, ज्यांचा आवाजही भारदस्त आहे, म्हणजे नुसतं शरीर आवाज त्याही पेक्षा भारदस्त आहे आमच्या असणाऱ्या आवाजामुळे ज्यांचं तेज संपूर्ण आसमंतात, म्हणजे कीर्तनात ते उभा राहिले तरी लगेच तेज निर्माण होतं असे आमचे असणारे तेजोदादा असतील, माझे सगळे सहंगाडी असतील. खरं तर माझ्यासोबत आलेले ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवित विठोबाचे, माझे विठोबाचे सर्व भाविक सज्जन असतील. आणि खरं तर ज्यांची मृदंगावर सुंदर अशी थाप आहे, नुसती थापच गोड नाही, त्यांचा स्वभावही तेवढाच गोड आहे. संप्रदायात कोणतंही कार्य करायचं झालं तर आधी त्या गणपतीचं नाव घ्यावं लागतं. तसं इथं सप्ताहाचं कोणतं जरी नियोजन करायचं झालं तर अगोदर त्यांचं नाव आवडीने घेतो. असे आमचे असणारे गणेश दादा असतील, आमचे प्रमोद दादा असतील. आणि खरं तर आज माझं भाग्य आहे, एका कीर्तनकाराला दुसरा कीर्तनकार सहजासहजी कीर्तन ऐकायला जात नाही. इतकं मोकळं करू नाही, पण दारातच घरीच बोलतोय म्हणून सांगतो. 2 आवा, 2 जावा, 2 कुत्री, 2 भट, तसं तसं 2 बुवांचं सहजासहजी पटलत असं काय नाही. पण आज एक म्हणायला, एक वाजवायला, नवे नवे ज्यांचं अख्खं महाराष्ट्र ज्यांचा आवडीने आतुरतेने वाट बघतोय असा माणूस आज सिस्टीम लावायला माझ्या समोर हजर आहे. निश्चित आज मी माझ्या स्वतःला फार श्रीमंत समजतो. आणि खरं तर आजच्या कार्यक्रमाचं रेखांकन ज्यांच्यामुळे होतंय, म्हणजे आजचं चैतन्य हजारो वर्ष जे जागृत ठेवण्याचं कार्य करणार आहेत, आमच्या भागाचं वैभव नवीन प्रत्येक कीर्तनकाराचा अंतस्थानी जीवलग असणारा, जिवाळा असणारा आमचे चैतन्य दादा असतील, आमचा रोहित असेल, फार सुंदर त्यांचा युट्यूब चॅनल आहे, त्यांचाही मी फार ऋणी आहे. तुम्ही सर्व अगदी जाणती माणसं आहात. ऐका, बाळूमामांचं कार्य तुम्ही प्रत्येक अमावस्येला इथं ऐकत आलेलं आहात. पाठीमागं विकास दादांनी तुमच्या सहकार्याने सप्ताह केला, तिथंही मामांचे आपण चरित्र ऐकलेले आहेत. खर तर समुद्रावर पाऊस पडण्यात काय अर्थ नाही, पण निश्चित मामांच्या वाङ्मयाला थोडा स्पर्श करत, त्यांच्या आयुष्यातील काही घटनांना स्पर्श करत 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 संत नेमके आम्हाला का जवळ हवेत एवढा एक प्रश्न आपण सोडवू आणि सेवेला तिथंच पूर्ण विराम देऊ. विठ्ठल खर तर आताचे कीर्तनाचे दिवस म्हणसाल तर थोडे प्रतिकूलतेचे दिवस आहेत, अनुकूल दिवस अजिबात नाही. जास्त कडक उन्हात सांगितलेलं वेदांत आणि जास्त थंडीत सांगितलेलं कीर्तन माणसाला सहजासहजी पसनी पडत नाही. आणि अलीकडे कीर्तन म्हणसाल तर तुमची उपस्थिती निश्चित प्रार्थना आहे, पण कीर्तन मी नेहमी सांगतो, अलीकडे आम्हाला डॉक्टरच्या गोळ्याचा डोस कमी झाला, तेवढा कीर्तनाचा डोस वाढलाय. पहिलं कीर्तन ऐकायचं झालं तर ज्ञानोबा तुकोबारांसोबत वारी करावी लागायची, नुसतीच वारी नाही तर रात्रीचं तळावर कीर्तनाला हजेरी लावावी लागायची. पंढरपूरला गेल्यानंतर ही बाजारात फिरायचं नाही, कीर्तन ऐकायचं तर वाळवंटात हजेरी लावायला लागायची. एखादे वारकरी परंपरेचं गाव असेल तर 5-50 वर्षापूर्वीचा सप्ताह त्या गावात जुनी जाणत माणसं चालू ठेवायची. पण अलीकडे कीर्तनाचं म्हणताल तर श्रद्धेने कीर्ती ती श्राद्ध, आम्ही श्राद्धानिमित्त कीर्तन करतोय, आम्ही अभिष्ट चिंतनानिमित्त कीर्तन करतोय. एखादा काशीवरून आला तर आम्ही गंगा पूजनानिमित्त सुद्धा कीर्तन करतोय, आम्ही सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त कीर्तन करतोय, रौप्य महोत्सवानिमित्त करतोय, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आम्ही कीर्तन करतोय. नव्याने आम्ही सुखात कीर्तन करतोय, दुःखात कीर्तन करतोय, अलीकडे नाही करमलं एखाद्याला आली लहर केला कहर म्हणूनही कीर्तन करतोय. पाठीमागं विकासदादांचेच आम्ही स्वतः असे काही निवडणुकीची कीर्तन केली, जसा पक्ष तसा अभंग. म्हणजे अलीकडे कीर्तन आमच्या फार पोचलेलं आहे. इथं बसलेल्या कोणत्याच माणसाला कला कोणती विलांटी दिल्यानंतर कीत शब्द होतो त्याला कीर्तन म्हटलं जातं असं वेगळं सांगण्याची गरज नाही. कीर्तन आमच्यासाठी फार सुलभ झालेलं आहे, अगदी मोकळं झालेलं आहे, आणि येणाऱ्या पिढीला कीर्तन काय असतं सांगण्याची गरज नाही. पण एक महाराज भावना कायम मनात एक अशी संख्येची पालचूक चुकते. अलीकडे कधी कधी असं वाटतं इथं संख्यात्मकता वाढली, पण त्याच्याकडे बघणारी आमची गुणात्मकता निश्चित घसरणार होत चाललेली आहे. विठ्ठल अहो, अलीकडे कीर्तन आम्ही प्रत्येक गोष्टीत करतो. ऐका, मला काय सांगायचंय, शास्त्रात एक मानसशास्त्राचं मत येऊन जातं, अतिपरिच्यात आवज्ञा संतत गमनात अनदर भवती मलय भिल्ल पुरंदरी चंदन काष्टमिंदन कुरती. अजून अशाच आशयाचा एक श्लोक येतो, अतिपरिच्यात आवज्ञा संतत गमनात अनदर भवती लोके प्रायग वासे कुपे स्नानम समाचरती. मलय जंगलात राहणाऱ्या स्त्रीला चंदनाची अजिबात किंमत नसते का, तर तिला ते फुकट प्राप्त झालेलं असतं. चालता चालता ती पडली तर चंदनाला ठेच लागून पडते, मग ती चंदन तोडते. साधं सुद्धा चंदन नाही का, लाल चंदन तोडते त्यावरती पाणी तापवते का, तिला फुकट प्राप्त झालेला आहे, सहज प्राप्त झालेला आहे. अजून शास्त्रकार पुढे जातात, लोके प्रायग वासे कुपे स्नानम समाचरती.
आपण महाराज आता प्रयागराजला कुंभमेळा झाला, 200 200 300 300 किलोमीटरचं ट्रॉफिक करत आपण महाराज तिथं दर्शनाला गेलो. पण तिथील माणसं स्नान करतील, आंघोळ करतील असं काय नाही. का तर जवळ असणाऱ्या माणसाला, ऐका, जवळ असणाऱ्या माणसाला त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं विठ्ठल प्रयाग क्षेत्रावरची माणसं दररोज दर्शनाला जातील आणि दररोज स्नान करतील असं काय नाही. मी महाराज आळंदी पंढरपूरमध्ये राहिलेलो आहे. पंढरपूरमध्ये आजही एक घटक असा आहे, त्याला पांडुरंगाचं मुख, पांडुरंगाचं तोंड कोणत्या बाजूला त्याला अजून माहित नाही. अजिबात त्यांना मंदिरात जायची सुद्धा तसदी होत नाही. का तर देव अगदी जवळ, म्हणजे सहज प्राप्त होतं, त्याची माणसाला अजिबात किंमत नसते. एखादी व्यक्ती आमच्या आयुष्यात येण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस हाडाची काढ केली असतील तर ते व्यक्ती आमच्यासाठी फार महत्वाची वाटते. पण एखादा माणूस आम्हाला सहज मिळाला तर आम्हाला तो माणूस असा शून्यवत वस्तू आहे म्हणून. तसं अलीकड कीर्तन आमच्यासाठी इतकं सुलभ झालंय, पण निश्चित तुमची उपस्थिती, मामांवरचं प्रेम निश्चित या कीर्तनाकडे तुमचं दुर्लक्ष न होऊन देणार आहे, निश्चित ज्ञात आहे. खर तर आजचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. का वेगवेगळ्या क्षेत्रातील तुम्ही सगळे जाणते जण आहात, पण लाखो कीर्तनकारांना आजपर्यंत तुम्ही असं कानावरून घालवलेलं आहे. लाखो कीर्तनकारांची चिंतन तुम्ही ऐकलेले आहेत. आपण अगदी धावता तुकोबाऱ्यांना काय सांगायचे त्याचा अंदाज मांडायचा आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. विठ्ठल महाराष्ट्रामध्ये सर्वत्र महाराज ज्यांचा महाराष्ट्र ज्यांचा ऐकण्यासाठी असोसलेले अशा माणसांचं तुम्ही रोज ऐकत आलेला आहात. अगदी धावतं मी फक्त माझा थोडकासा अंदाज म्हणतो. ऐका, अभंगात काय तुकोबारांना म्हणायचं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. खरं तर आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय संगत, संतांची दे, सज्जनाची दे, हे पद आपल्यासाठी फार महत्वाचं. तैसे मद नको करू कमळापती दिया संगती सज्जनाची. तुकोबाराय आज देवाकडे काहीतरी मागतात, काहीतरी विनंती करतात. ऐका, माणूस ज्या वेळेस मागतो, मागणीची दोन कारण, एक माणसाकडे नसल्यानंतर आणि माणसाला काहीतरी अडचण निर्माण झाल्यानंतर. माणूस कधी कोणासमोर हात पसरतो, एक तर त्याला हवा असेल, त्याच्याकडे नसल, किंवा काहीतरी मनात अडचण आली असेल आणि त्या गोष्टीची त्याला गरज असेल. काय गरज आहे तुकोबारांना संतांची संगत मागायची? त्याची कारण आपण अभंगाच्या दृष्टीने अगदी धावती धावती पाहतो. खरं तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय आमच्या समोर विसंगती मांडतात आणि दुसऱ्या चरणामध्ये सत्संगती मांडतात, आणि अभंगाच्या सगळ्या शेवटच्या चौथ्या चरणात तुकोबाराय आमच्या समोर कुसंगती मांडतात. विठ्ठल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हजारो माणसं आमच्या आयुष्यात येतात आणि हजारो माणसं आमच्यापासून दूर जातात. येणाऱ्याचं स्वागत आहे, जाणाऱ्याची तमा नाही. लाख माणसं जन्मल्यापासून आमच्या आयुष्यात आली, लाखो माणसं आमच्यापासून दूर गेली. ऐका, त्या प्रत्येकाचं वर्गीकरण जर करायला गेलं तर तीनच प्रकारात प्रत्येक माणसाचं वर्गीकरण होतं. ऐका, भगवंत अवतराला येण्याची कारण संत आम्हाला दाखवून देतात. ज्यावेळेस धर्माला कुठेतरी ग्लानी येते त्यावेळेस पवित्रानाय साधूना विनाशाचाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवद्गीता आम्हाला ओरडून सांगते, भगवंत अवतराला यायचं पहिलं कारण धर्माला आल्यानंतर ग्लानी आणि दुर्जनाचा संहार करायला. म्हणजे एक तर भगवंत अवतराला येतो दुर्जनासाठी, भगवंत अवतराला येतो दुर्जनासाठी, आणि नाही अवतराला आला तर अजून कोणासाठी येतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. ऐका, भगवंत अवतराला यायची दोनच कारण, एक तर भगवंत अवतराला येतो दुर्जनासाठी, आला तर सज्जनासाठी. आता आपण कशात मोडतो? मला तीन वर्ग सांगायचे, साधी भावना माझी मांडायची, मला पुढे जायचं. एक तर भगवंत अवतराला येतो सज्जनासाठी, एक तर येतो ज्ञानोबराय तुकोबराय मामांसाठी, बाळूमामांसाठी येईल, गोरोबा काकासाठी येईल, नामदेवरायांसाठी येईल, ज्ञानोबरायांसाठी येईल, निवृत्तीदादासाठी येईल, एकनाथ महाराजांसाठी येईल, उद्धवासाठी येईल, प्रल्हादासाठी येईल. ह्यांच्यासाठी महाराज देव अवतराला येतो. आणि नाही ह्यांच्यासाठी अवतराला आला तर एक तर रावणासाठी येईल, शूर्पणखेसाठी येईल, किंवा कंस मामासाठी येईल. मग दोन घटकासाठी देव अवतराला येतो, पण मधला सुद्धा एक घटक आहे महाराज. त्या घटकाचं काय? तो घटक आहे असाच वाऱ्यावर सोडून द्यायचा आहे? पटवून देतो मी तुम्हाला. आज गणेशवाडीकर संपूर्ण मामांचे असणारे भक्त मंडळ, साधा प्रश्न मी उच्चारतो, भगवंत आमच्यासाठी अवतराला येतो का? मी लगेच पटवून देतो. आज तुम्ही सगळे कीर्तनाला उपस्थित आहात, एवढं रात्रीचं कामधाम सोडून तुम्ही उपस्थित राहिला. पुरुष मंडळी उपस्थित आहेत, महिला मंडळाचं म्हणताल तर एवढ्या महत्वाच्या मालिका सोडून तुम्ही कीर्तनाला आला.
स्वयंपाक सगळं काही टाकून दिवसभर थकलेलं, न करी रे संग राहिने निश्चळ. अलीकडचं कलयुग आहे महाराज, इथं माणसाला मराय वेळ नाही, इतक्या वेळात वेळ काढून तुम्ही कीर्तनाला आला. मग माझा साधा प्रश्न आहे का, कीर्तनाला आलेल्या प्रत्येक माणसाला माझ्या सकट देव अवताराला येतो तर दुर्जनासाठी, अवताराला येतो सज्जनासाठी. मग माझे दोन प्रश्न आहेत, अगदी मोकळ्या मनाने उत्तर दिली तरी मला काय हरकत नाही. माझा पहिला प्रश्न राहील, देव अवताराला येतो सज्जनासाठी. माझ्या सकट कीर्तनाला आलेल्या कोणत्या माणसाला वाटतं की ह्या गणेशवाडीत नवे नव्या पंचक्रोशीत माझ्यासारखा सज्जन माणूस कोण नाही? त्याने एक बोट वरती करा. मला आवाज तुमच्या कानापर्यंत आला नसेल तर मी डबल विचारण्याची तसदी करतो. इथं माझ्या सकट कीर्तनाला आलेल्या कोणत्या कोणत्या माणसाला वाटतं की माझ्यासारखा सज्जनच कोण गावात नाही? त्याने एक बोट वरती करा. अहो माझ्या तुमच्या सोडा, माझ्या सुद्धा हिंमत नाही सज्जन म्हणून बोट वरती करायची. त्या जोग महाराजांच्या कथेत एक कथा येऊन जाते. ज्यावेळेस जोग महाराज त्र्यंबकला जातात आणि पिंडदान करायसाठी ब्राह्मण नदीमध्ये येतात आणि आल्यानंतर जोग महाराजांना म्हणतात काहीतरी संकल्प सोडा. संकल्प सोडता सोडता ते ब्राह्मण मंत्र उच्चारायला सुरुवात करतात. जोग महाराज इकडे संकल्प सोडायला सुरुवात करतात. पापो होम पापास्मी पापाकृत. तसं जोग महाराज किंचाळतात, काय म्हणला ब्राह्मण बुवा तुम्ही? अहो पापो हो, मी पापे, मी पाप केलं, माझं पाप सगळं गंगेने धुवून टाकावं. जोग महाराज म्हणतात, ब्राह्मण बुवा तुम्ही पाप्यात चाल. ह्या जोगनी, ह्या विष्णू बुवानी अख्ख्या आयुष्यात कधी पाप केलं नाही. अहम पापास्मी, अजिबात नाही. नास्ती, मी अजिबात पाप केलं नाही. आता आपल्यात एवढी हिंमत नाही गड्या, ह्या बोटावतो त्या बोटाव करायला आपल्यासारखं हुशार कोण नाही. मग नाही आपण एवढे सज्जन, चला आपण एवढे सज्जन नाही, आपल्यात हिंमत नाही बोट वर करायची माझ्या सकट. मग माझा दुसरा प्रश्न, मग इथं बसलेल्या कोणत्या माणसाला वाटतं की माझ्यासारखा पापी कोण नाही? त्याने एक बोट वरती करा. मी आपली सज्जनता स्पष्ट करून देऊ का लगेच? कुठपर्यंत आपली सज्जनता चालते? हा तुम्ही कीर्तनाला आला, मी कीर्तनाला, निश्चित आपण सज्जन आहे. पण आपली सज्जनतेची एक पायरी चढली, ठरलेली. कुठपर्यंत ठरलेलं आहे? जोपर्यंत आपल्याला होतंय तोपर्यंत आपण सज्जनता पाळू. ज्या दिवशी आपल्या पलीकडे जाईल ती सज्जनता आमची लगेच लांब पडून जाते. काय झालं, रस्त्याने चालता चालता आम्हाला रस्त्यावरती दोन मूर्त्या दिसल्या. ऐका, एक मूर्ती रावणाची, मी आपली सज्जनता प्रदर्शित करतो. एक मूर्ती रावणाची आणि एक मूर्ती रामप्रभूची. सांगा बरं आपण कोणती मूर्ती उचलू? तुम्ही बोलला तर मला राग येणार नाही, मी काय लांबचा नाही, वड्याचाच पडेल, त्यामुळे बिंदास्त बोला. रस्त्याने चालता चालता दोन मूर्त्या दिसल्या, एक रामप्रभूची आणि एक रावणाची. आपण कोणती उचलणार? रामप्रभूची. पण अडचण अशी आहे की रामाची मूर्ती आहे ती दगडाची आणि रावणाची आहे ती सोन्याची आहे. मग आता कोणती उचलणार? ऐका, मी सज्जनता सांगतोय, आपली सज्जनता जोपर्यंत आपली गरज भागत नाही तिथपर्यंत, ज्या दिवशी आपल्याला फायदा होईल त्या दिवशी आपण सज्जनता आपल्याशी लांब सोडून आपण देत असतो. मग नाही भगवंत आमच्याला अवतारले, आम्ही रावण ना, शूर्पणखा, कंस नाही, मी ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, बाळू मामा. मग आमचा उद्धार कोण करणार? मग ऐका, आपला उद्धार करायसाठी फक्त एकच, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार. देह कष्ट भीती कष्ट परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी. थोरी वसांडिली आपुल्या परीचे, थोरी वसांडिली आपुल्या परीचे. परोपकारे वसांडिली आपुल्या परीचे, थोरी वसांडिली आपुल्या परीचे, आपुल्या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. ऐका, आमचा उद्धार करायला कोण नाही, फक्त भगवंत तर आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. का
आपलं पालन पोषण करणारा, जसं लहान मुलाचं पालन पोषण, त्याचं खाल्लं का, जेवला का, झोपला का, त्याने काय लिहिलंय, त्याने काय घातलंय, जसं त्याची आई तपासते, वडील तपासतात, तसं आपलं तपासणारं दुसरं कोण नाही, फक्त आणि फक्त संत आहेत. ऐका, त्याच संत पदाला मला स्पर्श करून थोडं थोडं बोलत जायचं. खर तर प्रस्तुत अभंगातून तुकोबर आहे आमच्या समोर संतांची संगत, सज्जनाची संगत अगदी आवर्जून मागून घेतात. नाही का, इथं मोठा माणूस ज्या वाट्याने चालत गेलेला आहे त्या वाट्याने त्याला जे साध्य प्राप्त झालेलं आहे तिथं आपण प्रश्नचिन्ह उभा करायचं नाही. मामा त्या वाट्याने चालत गेले, डोळं झाकून तिथं चालायचं. ज्ञानोबराय तुकोबारांनी आम्हाला सांगितलं, सूर्य पूर्वेकडून नाही पश्चिमेकडून उगवतो, डोळं झाकून विश्वास ठेवायचा. का तर येथ वडील जे जे करीत इतया नाम धर्म ठेवीत येर अनुष्ठती सकळ सामान्य जन. इथं कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या लेकराचं उजं वाटोळ व्हावं, तसं ऐका इथं कोणत्याच संतांना वाटत नाही जगाचं काहीतरी नुकसान व्हावं आणि त्यांचं उजं वाटोळ व्हावं. सकाळी उठल्यापासून मी माझी प्रस्तावना मांडत होतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हजारो माणसं आमच्या आयुष्यात येतात आणि हजारो माणसं आमच्यापासून दूर निघून जातात. त्या प्रत्येकाचं वर्गीकरण करायला गेलं तर ऐका, काही माणसं कुसंगतीवान असतात, काही माणसं विसंगतीवान असतात, आणि जे अभंगात तुकोबाराला अपेक्षित आहे काही माणसं सत्संगतीवान असतात. विठ्ठल ऐका, एक कुसंगतीवान, दुसरं विसंगतीवान आणि तिसरं सत्संगतीवान. लगेच शाब्दिक कोटी करून सांगतो, कुसंगत कशाला म्हणायचं, सत्संगत कशाला म्हणायचं आणि विसंगत कशाला म्हणायचं. कुसंगतीवान कोणाला म्हणायचं, तुझ्या घराचं उजं वाटोळ झालं तरी चालेल पण माझं पोट भरू दे, माझं चांगलं होऊ दे. म्हणजे दुसऱ्याचं काही झालं तरी ज्याला काही त्रास नसतो, फक्त स्वतःच चांगलं झालं पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला समजून चालायचं, हा कुसंगतीचा अँबॅसिडर आहे. विसंगतीवान कोणाला समजायचं, अगोदर माझं भागू दे आणि माझं भागल्यानंतर तुझं भागलं तर भागलं, नाही तर राहिलं, याला म्हणायचं विसंगतीवान. म्हणजे कुसंगत, दुसरी विसंगत आणि तिसरी ऐका सत्संगत. मला नाही मिळालं, माझी लेकरं बाळ उपाशी राहिली तरी चालतील, तुझं चांगलं होऊन दे. ऐका, समाजात संतांच्या दृष्टीकडे, संतांचा विचार करत असताना त्यांचा तुम्ही संपूर्ण वाङ्मय वाचा. त्यांनी स्वतःच्या संसाराचं उजं वाटोळ केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. ज्यावेळी तुकोबरांची देवाची भांडणं लागतात त्यावेळी तुकोबरा देवाला म्हणतात, जाळूनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानिसे. अरे देवा, अख्ख्या बायका पोरांचा त्याग करून मी तुझं परमार्थ करत आलेलो आहे, आणि जर माझं मागणं तुला देता येत नसेल तर तुकोबराय देवाला धमकी देतात. तुका म्हणे, करतो तुला ठाव नाही सा विठ्ठला. एवढा आपला अधिकार प्राप्त झाला पाहिजे. ही झाली सत्संगत. अजून एक कोटी येते, कुसंगत कशाला म्हणायचं, तर काही गोष्टी सुरुवातीलाही कठीण असतात, म्हणजे सुरुवातीलाही कठीण आणि त्यांचा परिणामही कठीण, म्हणजे सुरुवाती कठीण आणि शेवटी कठीण, त्याला म्हणायचं कुसंगत. काही गोष्टी सुरुवातीला देखण्या गोमट्या चांगल्या वाटतात, विषयाचे समसुख बेगडाची भावली आबराची सावली जाईल रया. काही गोष्टी सुरुवातीला देखण्या वाटतात, कशा, त्या कानडी मुला, त्या महाराष्ट्रीयन मुलाला कर्नाटकी मुलीशी लग्न करताना जरा बरं वाटलं. काही गोष्टी दिसायला चांगल्या दिसतात पण त्या ज्यावेळेस उपभोगात येतात त्यावेळेस लक्षात येतं फार मोठं नुकसान. म्हणजे काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या, सुरुवातीला सुख देतात पण त्यांचा परिणाम फार दुःखदायक असतो, याला म्हणायचं विसंगत. आणि जी तुकोबारांना अपेक्षित आहे, सर्व संतांना अपेक्षित आहे, ती सत्संगत कशाला म्हणायचं, तर काही गोष्टी कशा जरी जवळ केल्या तर त्या फक्त सुख सुख सुख, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तुका म्हणे मी खातो आनंदाचे लाडू असं म्हणायची जिथं महाराज गरज पडते, नवे नवे जिताशे शब्द स्फुरतात, त्याला म्हणायचं सत्संगत. विठ्ठल अगदी धावतं, मला कुसंगतीचा जास्त विस्तार करायचा नाही, विसंगत आणि सत्संगत पाहिजे. मधून आपल्याकडे अर्धा तास आहे, अगदी धावतं आपण पुढे जाऊ. कुसंगत कशाला म्हणायचं, मी मगाशी कोटी सांगितली, काही गोष्टी सुरुवातीलाही दुःख देतात आणि त्यांचा शेवटी तेवढा दुःखदायक असतो. तुम्हाला कोळसा माहित आहे, सगळ्यांना कोळसा, कोळसा माहित आहे, कोळसा लाकूड जळल्यानंतर खाली शिल्लक राहतो तो कोळसा. हा कोळसा मला त्या कुसंगतीचा अँबॅसिडर वाटतो. कसा, समजा लाल भडक तापलेला कोळसा आहे, लाल भडक तापलेला कोळसा जर आपण असा उघड्या तळ हातावरती घेतला तर तळ हाताला काय करतो, चटका देतो, भाजतो. आणि तो थंड झालेला कोळसा असा हातामध्ये पकडला तर हाताला काय करतो, काळ केल्याशिवाय राहत नाही. का समाजात कुसंगत सुद्धा अशीच आहे. काही माणसांना तुम्ही सुखाने जवळ करा किंवा दुःखाने जवळ करा, एकतर ते तुमच्या आयुष्याला होरपळतात, काहीतरी चटका दिल्याशिवाय ते दूर जात नाहीत, आणि नाही चटका दिला तर ते तुमच्या इज्जतीवर अपकीर्तीचे काळे शिंतोडे उडवल्याशिवाय ते तुमच्यापासून लांब जात नाही, याला म्हणायचं कुसंगत.
ह्या कुसंगतीची भीती फार तुकोबऱ्यांना आहे का? कुसंगतीची ताकद सांगत असताना तुकोबराय सारवंत प्रमाण पाठ आहे. ढेकणाच्या संगे हिरा जो कुसंग नाडीला जादू तैसा, कुसंग नाडीला जादू तैसा, कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा. हे ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंग नाडीला जादू तैसा, कुसंग नाडीला जादू तैसा. देवाच्या संगे राजो बंगला, कुसंग नाडीला साधो जैसा, कुसंग नाडीला साधो जैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. ऐका, कुसंगतीची ताकद सांगत असताना तुकोबराय सांगतात बाकीचं सोडा, सज्जन साधू जरी कुसंगतीत गेला तरी तो तिथं नाडला जातो. ही कुसंगतीची ताकद आहे. म्हणजे आयुष्यात तुम्ही कोणा याला महत्व नाही का? मी थोडा स्पष्ट वक्ताय, राग येऊ देऊ नका. आयुष्यात जगत असताना तुम्ही कोणा याला महत्व नाही, तर तुमची जागा आणि तुम्ही कोणाच्या सोबत आहात हे फार महत्वाचं. आयुष्यात जगत असताना तुमची जागा तेवढीच महत्वाची, तुमची संगत सुद्धा तेवढीच महत्वाची. पटवून देतो तुम्हाला का तुकोबाऱ्यांना कुसंगतीची भीती वाटते. अहो, ते ढेकणाचा दृष्टांत जुन्या कीर्तनकारां किंवा जाणत्या माणसाकडून आपण ऐकत आलेला आहोत. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधो तैसा. आता दृष्टांताचा विस्तार करत असताना बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे की ढेकणाच्या संगतीत हिरा गेला तर हिऱ्याचं काय होतं? भंगतो, पाणी होतं. पण इथं भंगणं पाणी होणं ह्या शब्दाचा अर्थ मराठी भाषेनुसार वाचार्थानुसार घ्यायचा ना, तिथं लक्षणं करणं फार गरजेचं. नाहीतर मी तुमच्या समोर ओरडून सांगितलं हिऱ्यापाशी ढेकून नेला आणि एखादा श्रीमंत असेल त्याच्याकडे हिरा, आणि तेवढा श्रीमंत असेल त्याच्याकडे ढेकून, त्यांनी हिरान ढेकून जवळ केला आणि हिऱ्याचं नाही पाणी झालं तर उद्या तो अविश्वास दाखवाय बसलाय आमच्यावर दाखवलं तरी काय हरकत नाही. पण ज्ञानोबा तुकोबारांच्या वाक्यावर त्यांनी दाखवायला सुरुवात केली तर काय करायचं? मग इथं लक्षणं करायची. ऐका, हिरा भंगणं, हिऱ्याचं पाणी होणं म्हणजे नेमकं काय? तर कोणत्याही तुम्ही जोहरीला म्हणजे हिऱ्याच्या व्यापाऱ्याला जाऊन विचारा. लाखो वर्ष कोळशाच्या खाणीमध्ये एखादा दगड तप्त झाल्यानंतर त्याचं हिऱ्यामध्ये रूपांतरित होत. तो हिरा बाहेर खाणीतून काढल्यानंतर त्याला पैलू पाडला जातो. पैलू पाडल्यानंतर हिऱ्याचा गुण आहे का? काचसारखा थोडा पारदर्शक आणि थोडं चमचमणं. तो हिरा पारदर्शक असेल, चमचम करत असेल तर तो हिरा लाखो कोटी रुपयाला विकला जातो. पण त्या हिऱ्यात थोडे थोडे काळे डाग असतील तर त्या काळ्या डागाला ढेकून म्हणलं जातं. ऐका, असा काळा डाग जर त्या हिऱ्यात असेल, जेवढे डाग जास्त तेवढी हिऱ्याची किंमत कमी. म्हणजे लाखो रुपयाचा हिरा असेल पण त्यात एक जरी काळा डाग निघाला तर तो हिरा 1000 रुपयाला विकला जातो. अजून डाग वाढला तर अजून महाराज किंमत कमी. याला म्हणायचं भंगणं. तसं आयुष्यात सुद्धा आपण मलेच फार मोठ्या घरातून आपण जन्माला येऊ, आपले आईबाप चांगले असतील, चांगल्यात आपण वाढलेलो असेल, नवे नवे चांगल्या मार्गाने आपले सगळे घरचे गेले असतील, पण आयुष्यात जगत असताना एक जरी काळा डाग आमच्या आयुष्यात आला तर समजून त्याला आपल्या आयुष्याचं ओझं वाटोळं तिथंच झालं. म्हणजे समाजात जगत असताना तुम्ही कोण महत्वाचं नाही, तुमची जागा आणि तुमची संगत फार महत्वाची. विठ्ठल तुम्हाला मी संगत अगदी धावती पटवून देतो. मला कुसंगतीचा जास्त विस्तार करत नाही. शेवटचा दृष्टांत त्यातून पुढे जातो. पटायसारखं दृष्टांत द्यायचा झाला तर आपल्या हिंदू संस्कृतीतील उत्सव प्रधान एक दृष्टांत देतो. मला वाटतंय आपला हिंदू धर्म असा धर्म आहे की आपण प्रत्येक गोष्टीत आनंद आणि उत्सव साजरा करणारी आपली संस्कृती आहे. इथं प्रत्येक महिन्यात कमीत कमी एक तरी सण आम्ही साजरा करतो. ऐका, आता ज्ञानोबारांचा कार्तिकी सोहळा झाला, तो आमच्यासाठी उत्सवच आहे. म्हणजे आम्ही संतांच्या जाण्याचा म्हणजे मृत्यूचा आनंद आहे असं नाही. भगवंताचा रामनवमी साजरी करू, कृष्ण जयंती साजरी करू, वामन द्वादशी साजरी करू, नृसिंह जयंती साजरी करू, महाशिवरात्री साजरी करू, हे देवाचे येण्याचे. आम्ही ज्ञानोबारांचा कार्तिकीचा सोहळा साजरा केला. आता फाल्गुनात येणारा तुकोबारांचा बीज महोत्सव साजरा करू. फाल्गुनातच येणारी षष्टी म्हणजे नाथ महाराजांचा जाण्याचा सोहळा साजरा करू. मामांचा आपण जयंती उत्सव पाठीमागे साजरा केला. म्हणजे संत गेले ह्याचा आम्हाला आनंद नाही. ऐका, भगवंत येण्याचा आनंद का? तर दुर्जनांचा संहार करायला भगवंत येतो. आणि सज्ज गेल्यानंतर आनंद म्हणजे गेले म्हणून आनंद मानायचा नाही, तर ते दुर्जन दूर व्हावे, माणसांचा कुविचार दूर व्हायची सेवा संतांनी साधन तयार करून ठेवलं, मग संत गेले हा आनंद आम्ही मानायचा. विठ्ठल आपली संस्कृती उत्सव प्रधान संस्कृती आहे. इथं महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सण आम्ही साजरा करतो. ऐका,
आता सणांची माहिती तुम्हाला चांगली आहे. आम्हा पुरुषांच्या नावावर फक्त 2च सण पेटेंट आहेत. बाकीच्या तिसऱ्या सणाला आम्ही हात सुद्धा लावत नाही. आमचे ठरलेले 2 सण आहेत. कोणते? एक शिमगा, दुसरा बैलपोळा. एक तर रंगवान, दुसरं बॉम्बला, तिसरं काही करू नका. मग बाकीच्या सगळे सण तुमच्या नावावर. मग तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, म्हणजे मी संगत सांगतो आणि पुढे जातो. ऐका, जागा किती महत्वाची. आपण नुसती दीपावली साजरी करत नाही, वसुबारस साजरी करतो, भाऊबीज साजरी करतो, त्रयोदशी साजरी करतो. म्हणजे कमीत कमी एक नाही, आम्ही महिन्यात कमीत कमी एक तरी सण साजरा करतोच करतो. मग संगतीची जागा सांगत असताना एक सण मला महत्वाचा पडतो, नागपंचमीचा. आता ऐका, मी जागा किती महत्वाची सांगतो. नागपंचमीला तुम्ही सगळ्याजणी काय करता? सगळ्या महिला मंडळ, गणेशवाडीकर, सगळ्यांना माझा प्रश्न, नागपंचमीला तुम्ही सगळ्याजणी काय करता? आमच्याकडे वारुळाला जातात, तुमच्या तिकडं, आमच्याकडे मेल्यावर जळतात, तुमच्या तिकडं आपलं सारखं. मग बोलले तर मला अजिबात राग येणार नाही. सांगा, नागपंचमीला तुम्ही वारुळाला जाता कशासाठी? वारुळ पाडायला, उकरायला. अहो, दिवसभर उपवास असतो. कोणाचा? भावाचा. मग त्या नागपंचमी दिवशी सगळ्यांना नेत आहे. नागपंचमी दिवशी जाता, त्या वारुळाची पूजा करता. वारुळाची पूजा नाही तर त्या वारुळात राहणाऱ्या नागाची पूजा. पण नागाची पूजा करत असताना आमचा बाप, आमचा ल्योक, आम्ही अशी पूजा करत नाही. मग आमचा भाऊ म्हणून त्या नागाला आम्ही दूध पाजतो. आता सणाची गंमत आहे का विकास दादा? नागपंचमी झाली की त्याच तिथीची थोडी वृद्धिशय काय असेल, 10-15 दिवसाच्या अंतरात लगेच अजून एक दुसरा सण येतो. कोणता? रक्षाबंधन, राखी पौर्णिमा. पहिला सण नागपंचमीचा भावाचाच, आणि राखी पौर्णिमा सुद्धा भावाचाच सण. मग आता जागा बघा किती महत्वाची. संगतीत जगत असताना आयुष्यातली जागा. राखी पौर्णिमेला तुम्ही सगळ्या भावांना राख्या बांधता. मग त्या वारुळात राहणाऱ्या तुमच्या भावाने विचार केला, 5-25 वर्ष झालं माझी तायडी न चुकता मला दूध पाजायला येते, माझी पूजा करायला येते. यंदा लाडक्या बहिणीचा हप्ता चुकला तरी ती न चुकता माझ्याकडे आली. मग काय यंदाची राखी चुकवायची म्हणून तो तुमचा वारुळातला भाऊ, तो किंग कोबरा, समजा राखी बांधाय तुमच्याकडे, तुमच्या घरी आला तर राखी बांधाल. कोण कोण राखी बांधल तिने एक बोट वरती करा, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जा गाड्या. मी माझा उदाहरण मोकळं करतो. ऐका, ज्ञानोबराय सांगतात, दांड्याची ने घाये. ऐका, प्रमाणात अर्थ लक्षात घ्या. नाग जोपर्यंत वारुळात आहे तोपर्यंत आमचा कोण? भाऊ. भगवान शंकराच्या पिंडीवरती निघाला तर आम्ही त्याला महादेव म्हणून पूजा करू. इथं बाळूमामाच्या तळावर आता नाग निघू दे, आम्ही मामा म्हणून भांडारा टाकून त्याचं दर्शन घेऊ. पण जर त्या नागाने ते वारुळ, मामाचा तळ, शंकराची पिंड सोडली तर दांड्याचे नाही घाय, आम्ही लाकूड टाकून त्याचा तुकडा पाडल्याशिवाय राहणार नाही. जागा फार महत्वाची आहे का? म्हणजे आयुष्यात जगत असताना तुमची जागा किती महत्वाची. तुम्हाला माशी माहिती आहे सगळ्यांना? माशी, मावशी नव माशी प्रत्येकाच्या घरात असते. ती माशी काय झालं, भाजीपाल्याच्या बाजारातून उडत उडत चालली. शेवटचा दृष्टांत देतो पुढे जातो. भाजीपाल्याच्या बाजारातून उडत उडत चालली, जिथे कांदे बटाटे मोजले जातात त्या बटाट्यावरती बसली. किलो मध्ये त्या माशीचं वजन केलं गेलं. किती रुपये किंमत येईल माशीची? रुपया सोडा, 1 आना सुद्धा यायची नाही. पण त्याच माशीने पेड बदलली, सोनाराची पेड गाठली. आणि सोनाराच्या नजर चुकीने 10 ग्रॅमला 1 तोळ्याला चिकटली. आता 1,32,000 चिटकून खाली आलंय गड्या. आणि सोनाराच्या नजर चुकीने त्या तोळ्यासोबत माशीचं वजन केलं गेलं. जास्त ना, पण मिलीग्राम तरी माशी भरेल. ज्या माशीची किंमत भाजीपाल्याच्या बाजारात 0 रुपये होत होती, त्याच माशीची किंमत इथं सोनारच्या पेटेत कमीत कमी 1,500 रुपये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण जगत असताना आपली जागा ओळखणं फार गरजेचं. विठ्ठल. अजून एक उदाहरण देऊ का संगतीवर? आठवलं म्हणून सांगतो. आज समजा आपण मामांच्या सेवेत, विकासदादांच्या घरासमोर मामांच्या दरबारात उपस्थित आहोत. आजची ही जागा रोजच धर्ममंडप, पण आज थोडं धर्ममंडपाचं मला जास्त प्राधान्य आहे. इथं आपण चपल्या आणणार नाही, इथं आपले आपण कुविचार बाजूला सोडू. धर्ममंडपाची ताकद म्हणजे जागेची ताकद तुम्हाला समजून सांगतो. गावात डीजे वाजायला लागला, आपल्या घरातला तरुण तरुणी उभा राहिली आणि त्या डीजे समोर तिने मस्त मध्ये उड्या मारायला, माकडं सारख्या उड्या मारल्या, भरपेट नाचली. तरुण असू द्या, तरुणी असू द्या. पण गावातला एखादा चांगला माणूस त्यांना नाचताना बघून तिथं त्यांना काय म्हणायला लागला, मूर्ख कुठले, कुठेही नाचतात, कसेही नाचतात. तिथं नाचली त्या माणसाने त्याला तिथं शिव्या दिल्या त्यांना. पण तीच तरुणी, तोच तरुण इथं कीर्तनात आला, इथं टाळ घेऊन इथं उड्या मारल्या, तर जो माणूस त्यांना गावात मूर्ख म्हणत होता तोच माणूस इथं त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. जागा आहे महाराज, म्हणजे जागा फार महत्वाची.
तसं तुकोबारांना ह्या कुसंगतीची ताकद लक्षात आली. ऐका, संतांजवळ का जावं हे जो मत असं सप्तपदी. मी आज लग्नाचाच विषय म्हणजे अभंगच लग्नाचं चिंतन करणार आहे, पण मी आपली संगतीवर जास्त देतोय. नाहीतर एखादं म्हणायचं विकास महाराजांना कुठला रात्रीचा महाराज आलता त्याने कीर्तन सोडून लग्नच सांगितलं. म्हणून मी आपलं थोडं शाब्दिक बोलण्याचा प्रयत्न करतोय. जशी महाराज संसारात सप्तपदी आहे तशी आमच्या परमार्थातली सुद्धा सप्तपदी. ऐकून जावं आमची सप्तपदी. परमार्थात जसं शुभ लग्न, सावधान, आता शेवटची सगळ्यांना अक्षदेची सगळ्यांना ज्ञात आहे, तशी आमची सुद्धा सप्तपदी ऐकून जा. महाभारतात व्यासमुनी सप्तपदी सांगून जातात. कोणती? सताम सप्तपदम मैत्री. संतांसोबत 7 पावलं चालणारी आमची सप्तपदी. कशी? पटवून देतो तुम्हाला. आयुष्यात चालत असताना आम्ही कोणासोबत चालतोय, कोणासोबत 7 पावलं टाकतो हे फार महत्वाचं. जशी व्यवहारातील सप्तपदी करत असताना चुकीचा माणूस आमच्या आयुष्यात आला तर आमच्या आयुष्याचा जुगार म्हणजे लग्न नावाचा एक जुगारच आहे. लागला तर डाव चांगला, नाही तर व्यवस्थित साथीदार नाही मिळाला तर आयुष्याचं ओझं वाटोळच. तुझं परमार्थातली सुद्धा सप्तपदी ऐका. परमार्थात वाटचाल करत असताना नको त्या माणसासोबत आम्ही चालायला लागलो तर आमचं परमार्थिक जीवनातही ओझं वाटोळच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सप्तपदी परमार्थातली सांगून जातो. महाभारतात पद येतं, मी आपला रोजचा दृष्टांत देतो. ज्ञानोबराय आळंदीतून निघतात, खाली कुठं जातात? ज्ञानोबराय खाली पंढरपूरला जातात. पुणे, सासवड, जेजूर अशी दरबदल करत करत ज्ञानोबराय पंढरपूरला जातात. तुकोबराय देहूतून निघतात, खाली कुठं जातात? पंढरपूरला जातात. म्हणजे हिथं कीर्तनाला आलेल्या प्रत्येक माणसाला पंढरपूर माहित आहे, हो का नाही? हात वरती करा बरं. कोणाकोणाला पंढरपूर माहित नाही त्यांनी. अहो सगळ्यांना पंढरपूर माहित आहे. ऐका, पंढरपूरला सगळे जण जातात. मग मी सप्तपदी परमार्थातले सांगून देतो. ज्ञानोबराय दरमजल किंवा आपल्याला तुकोबराय जवळ आहे. तुकोबराय दरमजल करत 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 समजा इथं इंदापूरमध्ये आले. आता इंदापूर सगळ्यांना ज्ञात आहे. इंदापूर सगळ्यांना ज्ञात आहे. बरं नाही इंदापूर माहित, बारामती सगळ्यांना ज्ञात असेल. बारामतीकडे सगळ्यांना निश्चित कायम नजर लागलेली असते. मग समजा तुकोबराय दरमजल करत बारामतीमध्ये आले. आपल्या घरातला किंवा गावातला एखादा माणूस डोळ्यासमोर आणा. ऐका कसा 5 मिनिटांमध्ये कमीत कमी एक तरी आई माईवरनी शिवी देतो. आणि अशी प्रत्येकाच्या घरात आणि गावात माणसं असतात गड्या. इतका कठीण रस्त्याने चालता चालता त्याच्याकडे कोणी असं नजरवर जरी करून पाहिलं तर आदेश दादा लगेच आई माईवरनी शिव्या दिल्याशिवाय त्याला पुढेच जाऊन देत नाही. इतका शिव्या म्हणजे का बघितलं माझ्याकडून हिथून चालू करणार ते पार त्याचं सगळं घरदार मातीत घालणार. असा शिव्या देणारा माणूस, ऐका थोडा कमी करावा. असा शिव्या देणारा माणूस समजा इतका शिव्या देतो की इथं कोणी बघितलं तरी शिवी देतो. पण बारामती तुकोबाराय आले म्हणून तुकोबारायांच्या दर्शनाकरता गेला. ऐका, दर्शनाच्या लाईन मध्ये उभा राहिला. आता इथं कोणी बघितलं तरी आई माईवरून शिवी देतो, पण तिथं गर्दीत कोणाची लाज जरी लागली तर त्याच्या तोंडातून काय येतं? शिवेत नाही महाराज, तिथं त्याच्या तोंडातून माऊलीच येतं. याला म्हणायचं सताम सप्तपदम मैत्री. तुम्ही त्या जागेवर जाऊन 7 पावलं जरी चालला तर त्यांच्या संघाचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर लगेच पडतो. म्हणून ऐका, आपण कुठेही फिरत बसण्यापेक्षा, जाऊ द्या बाकीच्या दिवशी, पण अमावस्येला कुठेही गावात फिरत बसण्यापेक्षा इथं या आमच्या बाळूमामाच्या दरबारात आणि त्यांच्या कृपाशीर्वादाला पात्र होऊन जा. विठ्ठल कुसंगतीचा जास्त आता ऐका विसंगत सांगतो. ही विसंगत सांगत असताना तुकोबाराय ऐरी गैरी उदाहरण देत नाही. तुकोबारायला जे अपेक्षित आहे आमच्या नात्यातील फार नाजूक नात्याला तुकोबाराय स्पर्श करतात. इथं तुकोबाराय आमचा लांबचा भाऊ, लांबची बहीण, आमचे वडील आई अशी मांडत नाहीत. तुकोबाराय आमच्या आयुष्यातील संगत मांडत असताना तुकोबाराय दृष्टांत देतात म्हणजे एक किंचित सुद्धा अशी पाचर सुद्धा बसून देत नाहीत, अशी संगत देतात. विसंगती कशाला म्हणायचं? ऐका, काही गोष्टी सुरुवातीला सुखकारक वाटतात पण त्यांच्या पाठीमाग दुःख नावाचा घटक फार लपलेला असतो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. सुख जावसा एवढं जवळ सगळ्याला नेता अगदी छोटासा, आणि दुःख पर्वता एवढे फार मोठा पर्वत दुःखाचा. विसंगती पटवतो. ऐका, म्हणजे थोडं सुख जास्त दुःख. एका माणसाची दाढ दुखायला लागली. किडलेल्या दाढाचं दुखणं किती असतं वेगळं सांगण्याची गरज नाही. 7-8 दिवस चपातीचा एक अन्नाचा कण सुद्धा पोटात गेला नाही. दवाखान्यात गेला, डॉक्टर फार दाढ दुखते हो. डॉक्टरांनी चेक केली, म्हणले जरा तुम्ही वेळ केला गड्या, 1 महिना अगोदर आला असता तर रोटक्यान करून तुमची दाढ वाचवू शकलो असतो. पण आता तुमची दाढ वाचण्याच्या पलीकडे गेली. आता काय करावं लागेल? काढावी लागेल, उपसावी लागेल. तो म्हणला काय करायचंय ते करा, पण मला या दुःखातून मोकळं करा. काय त्यांचं ठरलं, गादीवरती झोपला,
दाढ काढायची अवजार पकड चमचा चाकू डॉक्टरांनी काय उचललं. आता कोणती दाढ डॉक्टरांनी काढायला हवी, मुळात कोणती काढायला हवी असा जर मी प्रश्न विचारला तर माझं मूर्खपणाचं लक्षण होईल. किडलेलीच काढायला हवी. पण डॉक्टरांनी काय केलं, किडलेल्या दाढ्याच्या, मला विसंगती सांगायची आहे का, किडलेल्या दाढ्याच्या उजव्या बाजूची एक चांगली दाढ उपसली, परत दुसऱ्या वेळेस किडलेल्या दाढ्याच्या डाव्या बाजूची एक चांगली दाढ उपसली, परत किडलेल्या दाढ्याच्या तिसरी एक चांगली दाढ उपसली. तसं याच्या लक्षात आलं डॉक्टरांनी किडलेली सोडून तीन चांगले दात उपसले. हा म्हणायला लागला डॉक्टर नेमकं चाललंय काय तुमचं, किडलेली राहिली चांगली उपसायला लागले. डॉक्टर म्हणले मूर्खा तू डॉक्टर आहे का मी, तुम्ही डॉक्टर आहात, बोलायचं काम नाही. अरे किडलेली दाढ काढायची ठीक, पण ती दाढ काढायसाठी रस्ता नको का. आता ऐका, आता असा रस्ता करता करता राहिलेली एकटीच दात डॉक्टरांनी उपसली तरी मला देणं घेणं आहे. पण विसंगती आहे का, तोंडातील एकटीच दात जातील पण कधी ना कधी राहिलेली एक किडलेली दात डॉक्टर काढतील. तसं विसंगतीत आहे महाराज. किडलेली दाढ एकटीच चांगले दात जायचं दुःख आणि एक किडलेली दाढ काढायचं सुख महाराज विसंगतीत माणसाला भोगावं लागतं. ना आपलं असंच झालंय, आपण एका किडलेल्या दाढ्याच्या सुखापायी एकटीच चांगले दात जातील याचं दुःख आपण विसरून गेलेलो आहोत. आणि ही विसंगत सांगत असताना तुकोबारा अशी किडलेल्या दाढे भिडत उदाहरण देत नाही. तुकोबारा आमच्या आयुष्यातील फार नाजूक नात्याला स्पर्श करतात आणि ते विसंगत नातं विसंगत जोडप आमच्या समोर उभा करतात. अभंगाचं पहिलं कन्नडीने केला मराठी वृतांत, कन्नडीने केला मराठी वृतांत, कानडीने केला मराठी प्रसार, कानडीने केला मराठी प्रसार, कन्नडीने केला मराठी वृतांत, कन्नडीने केला मराठी वृतांत, कानडीने केला मराठी प्रसार, कानडीने केला मराठी प्रसार. ऐकाचे उत्तर एकाने, एकाचे उत्तर एकाचे उत्तर कानडीने केला मराठी भ्रतारी काचे उत्तरी का नाही. ऐका, आतापर्यंत आपण विसंगती ऐकत आलो. ही विसंगत मांडत असताना तुकोबारा एक विसंगत जोडप्याचं लग्न आमच्या समोर मांडतात. आता हा अभंग तुकोबाराला येतात. ऐका, हे जे वर्ष चालू आहे तुकोबाराला सदेह वैकुंठ गमन करून त्रिशतकोत्तर शताब्दी अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. म्हणजे 375 वर्ष तुकोबारांचं महाराजाचं संपलं आणि पुढचं चालू झालं. 375 वर्षापूर्वी तुकोबारा आजच्या 21व्या शतकात लग्नाची चाललेली धडपड पावणे 400 वर्षापूर्वी मांडतात. अलीकडे आता ह्या पेशात असल्यामुळे बऱ्याच बैठकीला बसायचा योग येतो. त्या बैठकीतली चर्चा ऐकून ऐकून एक भाव आमच्या चांगला मनात झाला. ऐका,
हिथं अलीकडे कलियुगात मोक्ष मिळणं सोपं आहे, पण सहजासहजी लग्न होणं फार कठीण. काय गरज आहे महाराष्ट्रीयन पोराला कर्नाटकात लग्न करायला जायची? अबर ती 450 वर्षापूर्वी तर ऐका, त्या पाठीमागचा एक भाव आपण तपासू. तुकोबाराई लग्नाची तळमळ सांगतात. समजा आपल्या गणेशवाडीचा तरुण चांगला शिकला, 5 आकडी पगाराची नोकरी लागली, कामाला जायला लागला, आयुष्यात वय झालं, जीवन संगिनीच्या शोधात निघाला. पण जीवन संगिनीचा शोध घेता घेता त्याच्या लक्षात आलं आयुष्याचं संगीत संपून जाईल, पण जीवन संगिनी काही मिळणार नाही. कोण मुलगी द्यायला तयार नाही. आणि मित्र म्हणला मामाला 2-2 पोर आहेत, मामाकडे बघ. तो म्हणला मामाचं काय सांगू गड्या, मामाच्या पोरी 10वीच्या वर गेल्यापासून मामाने घरी सोड गावात सुद्धा पाय ठेवून दिला नाही. नाही गावात कोण मुलगी देत, अख्ख्या जिल्ह्यात शोध करू. नाही जिल्ह्यात शोध करू, कोण देत, अख्ख्या महाराष्ट्रात शोधू. महाराष्ट्रातील महाराज जवळजवळ सगळे 11 राज्य फिरला, 11 जिल्हे, 11-12 जिल्हे काय फिरला, पण त्याला महाराष्ट्रात कोणी 36 जिल्हे महाराष्ट्रात, 36 जिल्हे फिरला, पण त्याला महाराष्ट्रात कोणी मुलगी दिली नाही. शेवटी कंटाळला. तावळा नवरा गुडघ्याला बाशी, माझ्या सकट सगळ्याच्या अनुभवाचे बोलत ऐका. त्याने ठरवलंच गाड्या, आता बघायचंच नाही काय, जशी मुलगी भेटेल तसं लग्न करायचं, दुसऱ्या दिवशी घरी घेऊन यायचं. निघाला कर्नाटकात. पहिल्या दिवशी शोध संपला, दुसऱ्या दिवशी लग्न केलं, तिसऱ्या दिवशी मुलीला घेऊन आला. पण ह्या उतावळेपणात त्यांनी चेकच केलं, लक्षच दिलं नाही की त्या मुलीला आपल्याकडची भाषा माहित आहेत का, संस्कार माहित आहेत का, काय माहित, अजिबात नाही. त्या घाई गडबडीत लग्न केल्यानंतर काय झालं ते तुकोबारे आमच्या समोर आता म्हणतात. कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. हा मराठीमध्ये काय बोलायला लागला, ती कन्नड मध्ये काय बोलायला लागली. दोघांचा एकामेकाचा मेळच लागेना. नाही का, एक साधं सिद्धांताचं वाक्य आहे, इथं नाट्याची पॉलिसी जिवंत ठेवायची असेल तर संवादाचे हप्ते आम्हाला नियमित भरावे लागतात. गुरुवारी आमचे घोले बाबा सांगून जायचे, एखाद्या माणसाचं तुमचं पटत नसलं तरी तुम्ही बोलणं सोडू नका. जर तुम्ही बोलणं सोडताल तर 3 तोट्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 1, भावलेला वाट मिळत नाही, 2 मार्ग निघत नाही, आणि 3 अख्खं गाव तुम्हाला आतल्या गाठीचं म्हणल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आमचे ज्ञानोबराय सांगतात, न बोले तया पुढे श्रेष्ठही नेना होय. न बोलणाऱ्या माणसासमोर ब्रह्मदेवाला हात टेकवावं लागतील की त्याच्या मनात काय चाललंय. ऐका, 2 न बोलणाऱ्या माणसामुळं मार्ग निघत नाही, आणि 3 त्याला आतल्या गाठीचं म्हणतात. 4-5 माणसं एका बैठकीत बसली, 4 माणसं मोकळ्या मनाने बोलून चालू नाहीत, पण 5वं खाली मान घालून बसला असेल तर माणसं त्याच्या बाबतीत अलीकडच्या काळात वेगळा विचार सुरू करायला सुरुवात करतात. पण निश्चित आपण 4 माणसांना बोलावं. आयुष्यात जास्त नाही, पण निदान 4 माणसं तरी आपल्याला जोडता यावी, म्हणजे गेल्यानंतर खांद्याला तरी कामाला येतील. नाही त्यांचं ऐका. आता मी तुमच्या समोर कीर्तन करतोय, साहजिक आहे 5-10 मिनिटात मला सेवा सोडवायची आहे. मी काय बोलतोय हे तुम्हाला सांगायचं, माझं प्रभावी साधन कोणतं, माझी भाषा, माझं वक्तव्य, माझ्या मनात काय चाललं हे तुमच्या समोर प्रदर्शित करायचं सर्वात महत्वाचं साधन कोणतं असेल तर ती म्हणजे भाषा. त्या मनुस्मृतीत माणसाच्या अंतकरणात ओळखायची 6 चिन्ह सांगितलेले आहेत. चर्या, इंगित, चेष्टा, मुखचर्या, दिनचर्या, नजर आणि भाषण, संभाषण. माणसाच्या नजरेवरून लक्षात येतं की हा माणूस नेमका कसा आहे. बघा, आपण म्हणतो ना चोरट्याची नजर, भामट्याची नजर. माणसाच्या चेहऱ्यावरून लक्षात येतं ह्याचा चेहरा रागाचा आहे, क्रोधाचा आहे का आनंदाचा आहे. माणसाचं इंगित म्हणजे त्याच्या आयुष्यात काहीतरी घडलेल्या गुह्य घटना, त्यावरून लक्षात येतं की हा दुःख आहे का आनंद आहे. पण सर्वात प्रभावी साधन कोणतं असेल तर आपलं बोलणं. ऐका, इथं आपल्या संस्काराचं प्रदर्शन, आपल्या विचारांचं प्रदर्शन करणारा आरसा कोण असेल तर ती आपली जीवन, आपलं बोलणं. ज्ञानोबराय तर पुढे जाऊन सांगतात, झाड जाणे जे फुले, माणूस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्म. फुलावरून लक्षात येतं झाड कशाचं आहे, तसं माणसाच्या बोलण्यावरून लक्षात येतं हा माणूस कोणत्या प्रतीचा आहे, कुठपर्यंत पोहोचलेला आहे. परिणाम असा झाला, दोघांचा भाषेचा संवाद मिळाला, संवादच झाला नाही, विसंवाद झाला. मग पती पत्नीचं नातं एकमेकासोबत जगायसाठी ते आले, पण परिणाम असा झाला विसंगत नातं जवळ आल्यामुळे ते एकमेकापासून दूर झाले. ही भीती तुकोबारायला लागली. ऐका, मामांच्या आयुष्यातली एक कथा अशी येऊन जाते. ज्यावेळेस मामांना सिद्धी प्राप्त झाल्या त्यावेळेस मामा स्वैराचारी जीवन जगायला लागले. खाल्लं तर खाल्लं, पिल्लं तर पिल्लं, झोपलं तर झोपलं. ऐका, मी वाट दाखवतो का संतांची असावी. कधी काट्याच्या फंदारीवर जाऊन झोप, कधी झाडावर चढून झोप, कधी काय कर, कधी वेगळं जीवन जगायला लागले. आकाशवाणी झाली, बाळू असे किती दिवस जगणार आहे, स्वैराचारी दिवस कितीपर्यंत, आता बास, आता कोणाला तरी गुरु करून घे गड्या, काहीतरी कोणाला तर. ऐका, संत लीला करतात ती आपल्याला शिकवण्यासाठी, ती त्यांच्यासाठी नसते. आयुष्यात आपण कोणाला तरी आदर्श मानलं पाहिजे, आपण कोणाला तरी आयडॉल मानलं पाहिजे.
आईच्या पोटातून जन्माला येताना कोणच ज्ञानोबा आहे तुकोबा आहे बाळूमामा म्हणून आपण जन्माला आलो नाही. इथं आपल्याला कोणाचं तरी बोट पकडावं लागतं आणि कोणाच्या तरी पाठीमागं चालावं लागतं. मामाला आकाशवाणी झाली, अरे बाळू किती दिवस स्वैराचारी जीवन जगणार, बास कर आता विसंगत जीवन जगणं आणि थोडं सत्संगत इथे. त्यावेळेस ती कथा सगळ्यांना नेत आहे. मामा म्हणतात मी भूत काढलेले पैसे जो कोणी व्यवस्थित सांगेल त्या माणसाला मी माझा गुरु करून घेईल. परिणाम असा झाला, मुळे महाराजांची भेट झाली. मुळे महाराजांनी सांगितलं बाळू तुझ्याकडे भूत काढलेले 120 रुपये आहेत ते मला दे. बस मुळे महाराजांच्या चरणावर पाय लोटांगण घातला. ऐका, संतांचे पाय मामांनी पकडले, परिणाम आज त्या मामांचे पाय आम्ही पकडले तर जगाचा बाप सुद्धा आमच्यावरती कृपा करतो. इथं मंदिरात येताना त्या मामांकडे येताना आम्ही जशा पायातल्या चपल्या बाहेर काढतो तसं आम्ही जर आमचा अहंकार आणि विकार बाहेर काढून येऊ तर आम्हाला वेगळा भगवंताचं भजन करण्याची गरज नाही. आयुष्यातील संकट जावं असं वाटत असेल तर जशा चपल्या बाहेर काढून आलो तसा आमचा मोठेपणा सुद्धा बाहेर काढावा लागेल. आणि तिथं दरबारात गेल्यानंतर त्यांना सांगत बसायचं नाही का, तर त्यांना न सांगता कळू येते अंतर. त्यांना न सांगायची काय गरज नाही, आपल्या मनात काय चाललंय ते त्यांना लक्षात येतं. तिथं मनोगत व्यक्त करायची नाही. मामांसमोर उभा राहिल्यानंतर हात जोडल्यानंतर ऐका, त्यांनी संतांची संगत धरली तर आपण का धरायला नको. संत संगतीत मामा गेले तर आज आपण महाराज त्यांचं दर्शन घेतलं तर स्वतःला कृतकृत्य मानतो. सोडा दर्शनाचं, आरती आपण रोज करतो. भंडाऱ्याचा नुसता कान्याचा प्रसाद जरी खाल्ला तर आमच्या आयुष्यातील लाखो दुःख अशी लाखो किलोमीटर दूर पळून जातात. तसं आयुष्यात त्या मामांकडे उभा राहिल्यानंतर हात जोडल्यानंतर त्यांना सांगत बसू नका आमच्या आयुष्यातील संकट किती मोठी. संकटाला सांगा माझा मामा किती मोठा, ती संकट लाखो किलोमीटर आमच्यापासून दूर पळून जातील. विठ्ठल आयुष्यात जगत असताना आम्ही कोणाचं तरी बोट पकडणं चांगलं गरजेचं आहे का. संत संगतीकडे यायचं. आयुष्यात जगत असताना मामांवरती विश्वास ठेवा, आयुष्याचं सोनं होईल. ज्ञानोबा तुकोबारांवर विश्वास ठेवा, आयुष्याचं सोनं होईल. नाथ महाराजांवर विश्वास ठेवा, आयुष्याचं सोनं होईल. नाहीतर नको त्या माणसावर आम्ही विश्वास ठेवून हुरळल्या मेंढ्या लागल्या लांडग्याच्या पाठीमाग, मग तोच लांडगा त्या मेंढ्याला जंगलात घेऊन जातो पुंडली कवरधारी म्हणून पोट भरतो. अहो आयुष्यात जगत असताना आम्ही अशा माणसाचं बोट पकडा होते. सुफी संतात एक फार सुंदर वाक्य आहे, ऐका. सुफी संत सांगतात इथं मैत्री करायची झाली, संगत करायची झाली तर मित्र ऐसा करे जो भक्ती करे मंदिर साथ आ जाए. मित्र ऐसा करे जो भक्ती करे मंदिर साथ आ जाए. मदिरा पान तो कोई भी मूर्ख व्यक्ती सिखा देता है. ती सुफी संत सांगून जातात आपला एक तरी मित्र असा असावा त्याने आपल्याला वारकऱ्याकडे न्यावं, मंदिराकडे न्यावं, हिंदू धर्माची तत्व शिकवावी. म्हणजे आपला मित्र आपल्याला मंदिरात नेऊन पोहोचवणार असावा, आपला मित्र आपल्याला चांगल्या गोष्टीकडे नेऊन पोहोचवणार असावा. नाहीतर अलीकडचं कलियुग आहे महाराज, दारूच्या एका गोटासाठी मैत्रीपणाला लावणाऱ्या मूर्खांची संख्या कालही कमी नव्हती आणि आजही कमी नाही. आपल्या आयुष्यात कोणतरी असा असावा. आता विकासदादांच्या रूपाने आपण इथं आलो, काय त्यांना संकल्पना सुचली असेल, काय त्यांच्या आई वडिलांचं त्यांचं पुण्य असेल आणि तुमचं त्यांच्यावरती प्रेम असेल. त्या प्रेमापोटी महाराज लाखो रुपयाचं कोटी रुपयाचं मंदिर इथं उभा राहत. मंदिर उभा राहिलं यात काय मोठेपणा नाही, पण त्या मंदिराच्या सामर्थ्याने ऐका, मंदिर उभा करणं सोपं, पण त्या मंदिराची पूजा अर्चा नवे त्याचा नित्यनेम पाळणं त्याही पेक्षा कठीण. इथं आम्ही कोणाचा हात पकडणं फार सोपं, पण पकडलेला हात आयुष्याच्या मरणाच्या दारापर्यंत पकडून ठेवणं जेवढं कठीण. घर बांधणं सोपं, पण घरातलं घर पण आयुष्याच्या मरेपर्यंत टिकून ठेवणं जोपर्यंत कठीण, तेवढं मंदिर बांधणं सोपं, पण मंदिरातील मंदिर पण त्या देवताचं अस्तित्व टिकून ठेवणं फार कठीण. अहो तुम्ही इथं येता म्हणजे निश्चित त्या अस्तित्वाची पोच पावती आहे. का मागायचीच मी त्यांना म्हणलं बाळूमामा कृपांकित, कोणावरही संतांची कृपा होत नसते. ऐका, प्रत्येक माणसाने बऱ्याच जणांनी तरफड केली, बऱ्याच जणांनी पुरात अशा उड्या मारल्या, पण जे असे बुडाले ते फुगून सुद्धा वरती आले नाहीत. निश्चित त्यांच्यावर काय अशी कृपा असेल. ऐका, मी त्यांचं स्तुती करतोय असं नाही, त्यांनी कीर्तन दिलं म्हणून स्तुती करणाऱ्यातला मी नाही. मी फक्त एक सांगतो, ऐका, आपला मित्र असा असावा की त्यांनी ज्ञानोबराय तुकोबराय किंवा भगवंताच्या मंदिरात न्यावं. आमचा हा मित्र आहे, परिणाम आम्हाला बाळूमामा जवळ आले. आमचा हा मित्र आहे, परिणाम आम्हाला ज्ञानोबराय जवळ आले. मामांच्या रूपाने भगवान शंकर, मामांच्या रूपाने भगवान विठ्ठल पांडुरंग परमात्मा आपल्या दारात आला. निश्चित हा आपला त्यांच्यावर मोठा उपकारच आहे. म्हणजे संगत करायची झाली तर अशा माणसाची आम्ही करावी की त्याच्यामुळं आम्हाला देवाच्या जवळ जाता येईल. नाहीतर दारूच्या अड्ड्यावर नेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. तुमच्या घराचं उजं वाटोळं करणाऱ्यांची संख्या कमी नाही. इथं संख्या इथे आयुष्यात शब्बासकीची थाप देणाऱ्याची, ज्यावेळेस आम्ही ढळू, ज्यावेळेस आम्ही पडू, त्यावेळेस उचलून उठवून चालणाऱ्यांची. तुकोबारांना भीती लागली. तुकोबाराय म्हणतात त्या कानऱ्या स्त्रीने जसं महाराष्ट्रीयन मुलाशी लग्न केलं, परिणाम सुखाऐवजी तिला दुःख मिळालं. तसं काही देवा तू करू नको. मग द्यायचं झालं तर कशी संगत दे, अभंगाचं दुसरं चरण.
तैसे मदन को करू कमलापती तैसे मदन को करू कमलापती तैसे मदन को करू कमलापति तैसे मदन को करू कमलापति देया जगती सजनाची आदेया सकती सजनाची तैसे मदन को करू कमलापती तैसे मदन को करू कमलापती तैसे मदन को करू कमलापति तैसे मदन को करू कमलापति तैसे मदन को करू कमलापती देया संगती सजनाची सजनाची विढोबा रखो माई हरी सर्वांनी टाळी हाताने हा रखो माई जय जय विढोबा रखो माई हा विचार करायला लागला ही मला बा म्हणते आता हा पक्का महाराष्ट्रीयन ऐका येईल शब्दाचा अर्थ पाचरणं म्हणजे बोलवणं पण बा शब्दाचा अर्थ ह्यांनी लावला वडील विचार करा आपण आपल्या पत्नीला बाजारात किंवा पाहुण्या रावळ्यात घेऊन गेलो आणि तिथं जाऊन आपली बायको आपल्याला आवाज द्यायला लागली माझे पप्पा माझे वडील माझे पप्पा तसं त्याला वाटायला लागलं की ती चार चौघात मला येईल बा म्हणजे माझे पप्पा माझे वडील म्हणून हाक मारते परिणाम तो तिच्यापासून दूर पळायला लागला ऐका हिथं काय मांडायचं तुकोबराय देवाला सांगतात देवा मी हाकारून तुझ्यावर आवाज देतो माझं दुःख कमी कर आणि मी काय बोलावं तू वेगळाच अर्थ काढावं परिणाम आमच्या आयुष्याचं उजं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही अशी फजिती काही होऊ देऊ नको म्हणून तैसे मद नको करू कमलापती धिया संगती सज्जनांची तुका म्हणे एरे एराजे विछिन्न तेथे वाडेशी न सुका पोटी तैसे मज नको करू कमलापती धिया संगती सज्जनांची ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा तुकाराम हरी तुकाराम हरी तुकाराम 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 हरी तुकाराम 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 हा तुकाराम 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 हरी हरी विठोबा जय तुकाराम 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 यथामती अवकाश आपली वेळही संपलेली आहे बोलायला विस्ताराला अजून बरंच काय आहे संत वाङ्मय अजून बरंच काय प्रदर्शित आठवून देणार आहे पण जास्त थंडीच्या दिवसात मी तुमचा आगाऊ वेळ घेणार नाही मलाही जसं कीर्तन कधी न मिळाल्यागत मी तुमचा आगाऊ वेळ घेणं चुकीचं आहे ते नैतिकतेचं लक्षण नाही नाहीतर 5 तास हान सवळ्या 5 तास असा आमचा अभिवाद नाही झालेली सेवा निश्चित मामांच्या चरणी मी अर्पण करतो खर तर मामांतील आणि आपल्यातील लाखो किलोमीटर अंतर कुठं ना कुठं कमी व्हावं ऐका आयुष्यात जगत असताना एक सात्विकतेची वाट मामांनी दाखवली त्यांनी नुसता आमच्याकडे पाहून परामर्श नजरेने तुझ्या जीवनात चांगलं होईल एवढं जरी म्हणले तरी फार बास आम्हाला दुसरं काही नको खर तर सेवेसाठी अगदी सगळी जाणती माणसं उपस्थित आहेत एवढं थंडीचं नंतर कामधाम सोडून तुम्ही सेवेसाठी अमावस्येची सेवा दर महिन्याला तुम्ही इथं उपस्थित राहता खर तर मामांवरचं असणारं प्रेम आणि विकास महाराजांवरचं असणारं प्रेम निश्चित या गोष्टीतून प्रदर्शित होतं खर तर मी मगाचीच म्हणलं मंदिर बांधणं एकट्याचं काम नाही तुम्हा सर्वांच्या मोलातूनच सर्वांच्या वाट्यातूनच महाराज हे मंदिर उभा राहिलेलं आहे आणि त्या मंदिरात पासून या मंदिराचा अभिमान जसा आपल्याला तसा तुम्हालाही तुमच्या मंदिराचा तुमच्या लेकराचा अभिमान असणं फार गरजेचं आहे खरं तरी जेवढे आज स्टेजवरची जेवढी मंडळी आहेत मी सुरुवातीलाच म्हटलं
इथं गणेश दादा असतील, आमचे प्रमोद दादा असतील, आदेश महाराज असतील, आमचे तेजू दादा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, माझ्यासोबत आलेले आमचे ओम महाराज कदम असतील आणि ज्यांनी कीर्तनात दंड दाखवून फार आनंद व्यक्त केला असे आमचे सोबदार असतील आणि स्वतः महाराज सिस्टीमसाठी बसलेले आहेत. काय झालं, हे दिवस असे आहेत आमचे घसे बसलेले आहेत, माझ्या घशावर सूज आहे. त्यांनी 2-4 दिवस झालं कीर्तन सोडलेले आहेत. त्यांच्याकडे बघून मलाही वाटायला लागले आता हलू नका बाई. विठ्ठल 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 असे दिवस आहेत सर्वांचे घसे जाम होऊन जातात. त्यांच्याकडे बघून मलाही वाटायला लागले आता मलाही ते लवकर शिकून घ्यावं गड्या. जेव्हा आवाज थांबल त्यावेळेस आपलं घरचं का होईना निदान लावता यावं. खर तर मामांचं मंदिर फार भव्य दिव्य मंदिर आपल्या गावात आलेलं आहे. प्रति आदमापूर म्हणजे आदमापूर आपल्याला त्यांच्यामुळे इथं उपस्थित राहिलेलं आहे. निश्चित मामांच्या चरणी विनंती आहे, त्यांच्या आयुष्यात येणारी सर्व सुख दुःख मामांनी पायरच लांबच दूर ढकलावी. तुमच्या सर्व आयुष्यात सुखाचा आनंद परामर्श पटवावा. झालेली सेवा मामांच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता 1 मिनिट घेतो ऐका. तुम्ही आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वरी मंदिर पाहिलं असेल, देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर पाहिलं असेल, पैठणला गेल्यानंतर गीता मंदिर पाहिलं असेल, पण ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुठं नाही. जसं विकास महाराजांनी बाळूमामांचं मंदिर बांधलेलं आहे, तसं आम्ही देखील सर्वांच्याच मदतीतून ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर गाथा मंदिरासारखे एक छोटंच असं ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर बांधलेलं आहे. हरिपाठ मंदिर म्हणजे ज्ञानोबरायांचे अक्षर आपण संगमरवरी फरशांवरती राजस्थानवरून कोरून त्या अक्षरांचं लेखीव कोरीव असं मंदिर केलेलं आहे. 250-300 वर्ष त्या अक्षराला पोसवता नाही. आवर्जून नातेपुते बारामती या रस्त्यावर आमचं दहेगाव म्हणून गाव आहे. आवर्जून तिथं कधी आला तर त्या ज्ञानोबरायांच्या वाङ्मयीन मंदिराला भेट द्या. आणि तिथं गेली 21 वर्ष ना नफा ना तोटा गुरुवर्य वैद्यबाबांनी चालू केलेली श्री ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था दहेगाव ही संस्था कार्यरत आहे. आता सध्या 70-80 मुलं तिथं शिक्षण घेतात. भागातून 700-800 मुलं जवळ आजपर्यंत तिथं हिंदू धर्माचं शिक्षण घेऊन गेलेले आहेत. आवर्जून तिथं कधी आला तर संस्थेला भेट द्या. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला आमचे विकास दादा असतील, आदेश दादा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, मी फार त्यांचा मनापासून ऋणी आहे. मी मगाशी सांगितलं इथं सहजासहजी कीर्तनकाराचं कीर्तनकारावर पटत नाही, पण आमची अशी मंडळी आहे महाराज, बाकी तर सोडा पण चुकलं माकलेल्या सुद्धावर आम्ही कायम ते आमच्या चुकले माकलेलं कायम पांघरून टाकत आलेले आहे. इथं कीर्तनकार म्हणायला, कीर्तनकार वाजवायला, कीर्तनकार गायला, नवे नवे कीर्तनकार सिस्टीम लावायला आणि हा आनंदाचा सोहळा ज्यांनी खरं तर हे क्षण कॅप्चर केले म्हणजे या प्रतिमा साठवून ठेवण्याचं कार्य केलं. आमच्या भागाचं वैभव ओम साई क्रिएशन असतील त्यांचा मी ऋणी आहे. माझ्यासोबत आलेले गणेश दादा असतील, आजचे अन्नदाते असतील, तन मन धनाने सहकार्य करणारे असतील, सर्वांचा मी फार ऋणी. सेवेला हितच पूर्ण विराम देतो. शेवटची चाल होईल आणि जय विठ्ठल भजन होईल. टाइम झालाय चल ना. थांब द्या तुका म्हणे हे राजे विच्छिन्न तुका म्हणे राजे विच्छिन्न तुका म्हणे राजे विच्छिन्न तुका म्हणे राजे विच्छिन्न ते वाढशील सुखपोटी तेथे वाढशील सुखपोटी तेथे वाढशील सुखपोटी संगती सज्जनाची देया संगती संगती संगती
आदेया देया संगती हे देया 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 संगती हे सजना देया संगती सजना देया संगती देया संगती हा सजना तैसे मजा येती सजनाची तैसे तैसे मजा करू कमळापती तैसे मजा करू कमळापती तैसे मजा करू कमळापती तैसे मजा नको करू हरी बोली ले करे देवा पुढे उतरे नाही विचारिला व्याकुला. यांचे पिताश्री जेवढे महाराष्ट्रात सध्या नातेपुते परिसरातून कीर्तनकार फिरत आहेत तेवढे अभिमहाराजांच्या संस्थेतून फिरत आहेत. आज त्यांचे पाय या भूमीला लागले. अगदी नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये ते कायम राहतात. पैठणला नाथबाबांच्या उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं कायम ते असतात. निश्चित ते या ठिकाणी आले. थोडं सिस्टमचा प्रॉब्लेम असला तरी त्यांनी अतिशय गोड कीर्तन केलं. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात महाराजांसाठी. कारण एक आवर्जून बोलेल, महाराष्ट्रात आम्ही सगळे फिरत असताना आम्ही प्रत्येकजण फायद्यासाठी फिरत असतो, काहीतरी फायद्यानिमित्त फिरत असतो. पण इथं येत असताना प्रत्येक कीर्तनकार हा एकही रुपया महाराजांकडून घ्यायचा नाही आणि महाराजांवरती प्रेम या नात्यानं सगळेजण येत असतात. बाळूमामांवरती प्रेम या नात्यानं सगळेजण येत असतात. मनापासून महाराज तुम्हाला धन्यवाद देईल. आजची ज्यांची अन्नदानाची पंगत आहे, आजचे जे अन्नदाते आहेत ते खऱ्या अर्थानं श्री गंगाधर खंडू लांबोर, श्री गंगाधर खंडू लांबोर करमनवाडी यांनी आजची अन्नदानाची पंगत घेतली. एकदा जोरदार या अन्नदात्यांसाठी टाळी वाजवायची. त्यांना मनोपासून धन्यवाद आणि मामांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा हीच मामांच्या चरणी प्रार्थना. सर्व गायक मंडळी असतील, वादक असतील, तेजस महाराज असतील, आदेश महाराज असतील, गणेश महाराज असतील, प्रमोद महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं वैभव, नवीनच जे आळंदीमध्ये शिक्षण घेत आहेत आणि अगदी गोड कीर्तन करतायत ते आमचे ठोंबरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पाडोळे महाराज असतील, त्याचबरोबर मेजर आमचे असतील, स्वप्नील दादा असेल, शुभम दादा असतील, त्याचबरोबर विनयकरी खताळ महाराज, खताळ दाजी असतील. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. लांबलेल्या कार्यक्रमाला याच ठिकाणी पूर्णविराम ज्यांनी गोड शूटिंग केलं ते ओम साई क्रिएशन, आमचा रोहित असेल, चैतन दादाचा चॅनल असेल, सगळ्यांनी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकारांची कीर्तन आपल्याला घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळतील. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
आरती होईल, आरती झालं की महाप्रसाद होईल.